मराठी माणूस हा जागा झालाच होता ना तुमच्यासाठी. तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं? आणि जिथून हे निवडून येतात आदित्य ठाकरे, वरळीसाठी तुम्ही काय केलं? आमदार स्वतः बसू शकले असते, बिल्डर बरोबर, SRA बरोबर, की चला बाबा गरिबांचं काम आहे, पण ते त्यांच्यावर नाही आहे, ते करायचंच नाही आहे. सर, यावेळी एक पोस्टर वॉर चालू झालंय. मराठी माणूस जागा हो, रात्रवैयाची, असे पोस्टर्स लागलेत. याच्यावर काय बोलणार तुम्ही? मला एकच म्हण आठवते, मराठी माणूस जागा हो. मुंबई महानगरपालिका आलेली आहे, मला माझा फॅमिली बिझनेस करायचा आहे, त्याच्यासाठी मला मराठी माणूस जागा हो, माझा फॅमिली बिझनेस टिकव. मराठी माणूस हा खरं तर मराठी माणूस महाराष्ट्रात सगळीकडे आहे. आणि जिथून हे निवडून येतात आदित्य ठाकरे, त्या प्रेमनगर, सिद्धार्थनगर किंवा पूर्ण वरळीमध्ये हा 60 ते 70% मराठी माणूस आहे. त्याच्याबद्दल आदित्य ठाकरेंनी काय केलं? जे पोस्टर लावत फिरत आहेत सगळीकडे आणि हे सांगत फिरत आहेत मराठी माणूस जागा हो, मग तुम्ही मराठी माणूस तर जागाच होता तुमच्यासाठी. गेले 30 वर्ष नगरसेवक निवडून दिला, आमदार निवडून दिले. एक आमदार नाही, आपल्या वरळीसाठी तर 4 आमदार आहेत, 4. म्हणजे उद्धवजी पण MLC आहेत, ते पण 4थी आमदार आहेत, खासदार आहेत. बरं, हे आजपासून नाही आहे, हे गेल्या 30 वर्षापासून आहेत. तर मराठी माणूस हा जागा झालाच होता ना तुमच्यासाठी. तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं? वरळीसाठी तुम्ही काय केलं? म्हणजे हे एकदम चुकीचं आहे की तुम्ही मराठी माणूस जागा हो. मराठी माणूस तुमच्यासाठी 30 वर्ष जागला ना, काय दिलं तुम्ही वरळीकरांना? हा आमचा सवाल आहे. सर, तुम्ही वरळीबद्दल बोलतायत. वरळी ही पॉश एरिया असं थोडंसं मत आहे लोकांचं, पण इकडे इतकी सारी झोपडपट्टी आहेत आणि त्याच्यात 30 वर्षांपासून रिडेव्हलपमेंटचं कार्य अडकलेलं आहे. कशासाठी हे सगळं काही रखडलं? मला असं वाटतं ह्याच्यामध्ये आहे ना, मुद्दे सुटायला ना पटकन सुटू शकतात. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की 10 एकरचा प्लॉट होता, त्या 10 एकरच्या प्लॉटमध्ये स्टे आला 2 एकरच्या प्लॉटवर, पण परमिशन होती 10 एकरची ना. आमदार स्वतः बसू शकले असते, बिल्डर बरोबर, SRA बरोबर, की चला बाबा गरिबांचं काम आहे, हे 2 एकर साईडला ठेवूया, स्टे राहू दे, त्याचा जो काही निर्णय होईल तो होईल. पण जे आत्ता परमिशन मिळालेले तर बाजूच्या 8 एकरवर तिथे कुठेतरी बांधकाम होईल आणि लोकांना देईल, पण ते त्यांच्यावर नाही आहे, ते करायचंच नाही आहे. आणि ह्याच्यात एक मुद्दा मला असा अजून दिसतो की बघा, वरळीचा भाव आजचा, म्हणजे तुम्ही जर पेपरला वाचलं असेल तर वरळी सीफेसला एक फ्लॅट 2.5 लाख रुपये पर स्क्वेअर फीट गेला. आणि वरळी सीफेस आणि ही प्रेमनगर, सिद्धार्थनगर झोपडपट्टी हे जवळजवळ 100 ते 150 मीटरवर आहे. त्यामुळे हा जो भाव आहे ना, हा कदाचित ही पैशाची गणितं खूप चांगली जुळत आहेत. त्याच्यामुळे आमदारांना वाटत असेल की इथे हाच बिल्डर यावा, तोच यावा, असं व्हावं, तसं व्हावं. कदाचित ते पण असू शकतं, त्याच्यामुळे ते निर्णय घेत नसतील.